नमस्कार, मी ऋषी देसाई. फटका या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सामाजिक मुद्द्यांबद्दल नेहमी बोलत असतो. त्या मुद्द्यांच्या उत्तरांवरचा पडदा हा उघडण्याचा प्रयत्न करत असतो. आज हळूहळू कोविडचे आकडे कमी होत आहेत. कोविडमुळे झालेल्या मृत्यूंच्या आकड्याचा विचार करता आता आर्थिक उपासमारीचे बळी ही गोष्ट, त्याचे आकडे, त्याचे मृत्यू हे मोठे होत चालले आहेत. नेमकी जी भीती, आजारपणाच्या मृत्यूची दहशत होती ती माहीत असूनही जगण्याच्या बेफिकिरीकडे आज प्रत्येकाला निघते. आणि असंच काहीसं झालंय महाराष्ट्रातल्या कलावंतांच्या आंदोलनाच्या भूमिकेबाबत आणि सरकारला न कळणाऱ्या त्यांच्या मागण्यांच्या विषयाबद्दल, ज्याबद्दल आज कलाकार टाहो फोडतायत. पण सरकार हातात शक्य असूनही काहीच बोलत नाहीये किंवा उद्याची भाषा करते. या सगळ्याचा पर्दाफाश करणार आहे आजचा आमचा विशेष फटका. कलावंतांचा टाहो सरकार कधी ऐकणार? सरकारनं काही दिवसांपूर्वी लोककलावंतांची दखल घेतली. स्तुत्य होतं, पण मुळात ते सगळं ना तोकडं होतं. जर सरकारनं वेळेत या कलावंतांना निर्बंधांचं पालन करत कला सादरीकरणाची परवानगी दिली असती तर केवळ कला सादर झाली नसती, तर अनेक कुटुंब आज जगली असती. अर्थात त्याच वेळेला सिरियलसाठी प्राधान्यक्रम का देण्यात आला, कसा देण्यात आला, या प्रश्नाचं ना कोणी उत्तर मागितलं, ना कोणी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे सगळं अनाकलनीय ठरलं. राज्यातील रंगमंच कलावंत, बॅकस्टेज आर्टिस्ट किती वेळ सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना भेटण्यासाठी टाहो फोडत होते आणि किती वेळ मंत्री साहेब त्यांना भेटले, याची उत्तरं सरकारी पातळीवर जर मागच्या 2 वर्षात शोधली तर सगळं निराशाजनक आहे. म्हणूनच आज हा सगळा नमनाचा खेळ मांडतोय. 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिन. पण याच दिवशी महाराष्ट्रातला तमाम कलावंत आंदोलन करत होता. त्याची लढाई त्याच्या कलाकार असण्याबद्दल होती, त्याच वेळी त्याला कला सादर करण्याच्या लढाईबद्दल देखील होती. त्या आंदोलनाचं आज काय झालं आणि उद्या काय होणार हा प्रश्न आता या क्षणाला खूप मोठा बनलाय. आज हे सगळं बोलणं खूप गरजेचं बनलंय. ते त्या कलावंताच्या कालच्या आंदोलनाबद्दल आणि उद्याच्या सरकारच्या भूमिकेबद्दल. आंदोलन झालं आणि संपलं असं नाही आहे ना. आंदोलन सुरू आहे आणि ते सुरूच राहील. फक्त आंदोलन तुम्हाला दिसत नाहीये. ते जगण्याच्या लढाईत चौथ्या भिंतीच्या आड त्याला आता घर म्हणून, त्याला आता व्यवसाय म्हणून, त्याला आयुष्य म्हणून जगवावं लागतंय. आता तो भूमिका जगत नाहीये, तर माणूसपणाच्या लढाईत नाटक करू शकत नाही, ही त्याची खंत आहे. नाट्यगृह आणि रंगमंच सुरू होईपर्यंत आता त्याला त्याच्या जगण्याचं नाटक सुरू ठेवावं लागणार आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात आज कलाकार मागच्या 2 दिवसापासून आक्रमक झालाय. तो जगण्यासाठी भांडतोय. लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या मराठी कलावंतांनी राज्य सरकारच्या विरोधात कालपासून राज्यभर आंदोलन सुरू केलं. यातलं एक आंदोलन तर काल दादर हिंदमाता येथे दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आलं. आम्हाला आमचं म्हणणं सरकार पुढे मांडू द्या अशी विनंती हे कलावंत सरकार पुढे करत होते. मुळात आमचं म्हणणं सरकार पुढे मांडण्यासाठी जर आंदोलन करण्याची वेळ असेल आणि तीही मुंबईच्या कलावंतांपुरती जर असेल तर समजून घ्या हा संवादाचा मार्ग आणि या मार्गांमध्ये असलेला पडदा किती मोठा झाला आहे. सरकारकडून अजूनही चर्चेला वेळ मिळत नव्हता म्हणून काल त्या कलावंतांनी आंदोलन केलं आणि अखेर या कलावंतांना, ज्यांना खरं तर मंत्रालयात जायला हवं होतं, त्यांना जाऊन भोईवाड्याच्या पोलीस ठाण्यात ठिय्या मांडण्याची वेळ आली. मुंबईची गोष्ट जर अशी असेल तर मग महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यांमधलं चित्र काय असेल? अमरावतीत गेल्या 1.5 वर्षापासून कोरोना महामारीमुळे विविध स्तरावरील व्यावसायिकांचे, जनसामान्यांचे, रोजगार मजुरांचे, त्याचप्रमाणे रंगकर्मी, वाद्यवृंद, कलाकार, नाट्य रंगकर्मी, नाट्यगृहातील कार्य करत असलेले, रंगमंचावरील मिळणाऱ्या मानधनावर, उत्पन्नावर आयुष्य काढणारे पडद्यामागचे कलाकार, या सगळ्यांना, ज्यांना आपण रंगकर्मी म्हणतो, या प्रत्येकाचं आयुष्य मागच्या 1.5 वर्षात देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारनं त्यांना वाऱ्यावर वेळोवेळी सोडून दिला आणि ते आजही स्पष्ट झालंय. काल या सगळ्यांनी मिळून रंगकर्मी आणि संबंधित कामगारांनी आंदोलन केलं. एकपात्री किंवा 2-3 लोकांच्या मदतीनं सोसायट्यांच्या आवारात, नगरीत, कॉलनीत, मोकळ्या जागेत सादर होणाऱ्या कलांना तात्काळ परवानगी मिळावी यासाठी त्यांनी आंदोलन करत होते. नाटक म्हणजे फक्त समूहाचा खेळ नसतो, ते समूहाचं जगणं असतं. कुठलीही कला ही फक्त रंगमंचावर सादर होत नाही, तर त्या क्षणांसाठी एक फार मोठा काळ ही माणसं जगत असतात आणि त्याच्यावर चरितार्थाचा तो भाग असतो. या सगळ्या कलावंतांचं म्हणणं काय ते तरी समजून घ्या.
फी न भरता आल्यामुळे कलावंतांच्या मुलांना आज शाळेतून काढून टाकण्यात आलंय. कुठं गेलं तुमचं शिक्षण खात्याचं धोरण? त्यांच्या घरची लाईट तोडण्यात आली. कुठं गेलं वीज खात्याचं धोरण? त्यांचे पाणी बिल तोडले जातात. त्यांना सोसायटीत भाडं भरण्यासाठी परवानगी ज्यावेळी विचारण्यात येते त्या सगळ्या वेळी कुठे जातं तुमचं प्रशासन? कुठे जातं तुमचं मदत कार्य? संबंधित शिक्षण संस्थांनी बोलून हा प्रश्न आता निकाली काढण्याची गरज आहे. पण मुळात कलावंत म्हणून सरकार दरबारीत जर तुम्ही न्याय देत नसाल तर तुमच्या या सगळ्या मागण्यांना ती बाकीचे विभाग तरी कसे त्यांना मान्य करणार आहेत? गेल्या 1.5 वर्षात काम नसल्यानं कमाई चाललेली नाहीये, घर भाडं नाहीये, इलेक्ट्रिसिटी बिलासंदर्भात कलावंतांना सवलत मिळवून द्यावी लागेल. महाराष्ट्रातील कलावंतांना रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करण्याची वेळ आली आहे. हा शब्द मोठा आहे. रंगकर्मी रोजगार हमी योजना आता लागू करण्याची वेळ आली आहे. कोरोना काळातील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींना दरमहा 5,000 रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळावा ही मागणी देखील ते करू शकत नाहीत का? कारण तुम्ही त्यांना धड जेवू देत नाहीयेत ना धड त्यांना खाऊ देत नाहीयेत. अर्थात या सगळ्यामध्ये हा भाग केवळ राजकीय नाही आहे, हा कलावंतांचा आणि महाराष्ट्राला कलेची परंपरा आहे. नाट्यगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी कलाकारांनी कोल्हापुरातही मूक आंदोलन केलं. कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्यानं अजूनही नाट्यगृह बंद का हा संतप्त सवाल केवळ कोल्हापूरचा नाही आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात नाही. सरकार किती दिवस कलाकारांचा हा विचार करणारच नाही आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तीच परिस्थिती. गेले 2 वर्ष कोरोनाच्या या महामारीमुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अद्याप राज्य सरकारनं कोणत्याही परिस्थितीत ठोस मदत दिलेली नाहीये. या पार्श्वभूमीवर 9 ऑगस्टला रंगभूमीवरच्या कलावंतांनी सिंधुदुर्गातही आंदोलन केलं. तीच गोष्ट सांगलीत होती. सांगलीत रंगकर्मीच्या विविध मागण्यांसाठी मूक आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातील रंगकर्मी उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचं त्यांनी निवेदन दिलं. त्यांचा प्रश्न खूप साधा होता. सरकार म्हणून कळलं, तुम्हाला समजत असेल तर हा प्रश्न ऐकून घ्या. राजकीय नेत्यांची त्याच रंगमंचावर कार्यक्रम होतात, सभा होतात, मग त्याच रंगमंचावर मोजक्या कलाकारांना का बंदी देताय तुम्ही? हा सवाल आंदोलन म्हणून नाही आहे तर आता जनभावना बनली आहे. सांगलीप्रमाणेच अकोल्यातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे लोककलावंतांचे प्रबोधनात्मक कार्य हे मागच्या 1.5 वर्षापासून बंद आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कला क्षेत्रातील बिगर राजकीय स्वीकृत कलावंतांची सदस्यपदी निवड करण्यात यावी. कलावंतांच्या पाल्यांना शैक्षणिक फी माफ करण्यात यावी. तसंच शैक्षणिक साहित्य देण्यात यावं इत्यादी मागण्यांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. फक्त नाट्यगृह सुरू करावं ही जशी मागणी आहे ना, तशी या सगळ्या कलावंतांचा एक संसार आहे आणि तो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून तुम्ही जगू शकता. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करता. खरं तर कलावंतांनी सरकारकडे जर ते मागणार नसतील तर ते कुणाकडे मागणार? मुळात ज्या रसिक राजाच्या दरबारात त्यांनी जायला हवं त्यांच्यापासून तोडणारे कोण तुम्हीच आहात ना. त्यांचा प्रश्न साधा आहे. ज्या रंगमंचावर तुमच्या राजकीय सभा होतात त्या रंगमंचावर अवघ्या 3 तासांचं नाटक त्याच रंगमंचावरच्या समोरच्या प्रेक्षागृहात अर्धवेळ प्रेक्षकांच्या समोर ते कला सादर नाही का करू शकत? आज महाराष्ट्रातल्या कलावंतांची अवस्था इतकी वाईट बनली आहे आणि दुर्दैवानं सरकार म्हणून, प्रशासन म्हणून तुम्ही याच्याकडे डोळे झाक करताय. पण तुमची डोळे झाक असली तरी आमची डोळे झाक नाहीये. मी फक्त एक प्रतिक्रिया दाखवतो आणि ही सगळी चर्चा पुढे सरकवतोय. एका कलावंताचं हे फक्त गाऱ्हाण ऐका आणि त्यानंतर लगेच भेटूया. जवळपास माझे 28,000चे प्रयोग होते आणि रिहर्सल वगैरे सुरू असताना ठप करून सगळं बंद झालं. मी 3 दिवस तो विचार करत होती की आता पुढे काय होणार आहे, पुढे कधीच पडदे उघडणार नाही आहेत का. कसं होतं, आपले घरगुती काही प्रॉब्लेम असतात, आपण टेन्शनमध्ये असतो, पण जेव्हा आपण नाटकाच्या स्टेजवर उभं राहतो तेव्हा त्या 3 तासात तू सुजाता शिरडकर आहेस हे विसरून जायला मिळतं. मला वाईट वाटतंय. म्हणजे मला 4 दिवसापूर्वी असा फोन आला ना की सुजा तुझ्या कुठल्याच बाईला काहीच मिळणार नाही. तर मी सगळ्यांना विनंती करते, शासनाने आमची प्लीज दखल घ्यावी. एक कलावंत ज्यावेळी हात जोडतो ना सरकार म्हणून त्यावेळी तो हतबल असतो. तो कलावंत आहे. तो कलावंत स्टेजवरच चांगला दिसतो हात जोडतो तेव्हा. माणूस म्हणून हात जोडतो तेव्हा हतबल नावाची प्रशासन यंत्रणा दिसते. मगासपासून ज्या सांगितलेल्या होत्या त्या सगळ्या आंदोलनाच्या प्रातिनिधिक बातम्या होत्या. खरं तर तालुका स्तरावरनं जिल्हा स्तरावर काढायला गेलो तर अर्धा तास काय अख्खा दिवस कमी पडेल. पण आज जे काय घडलं तेही सांगतो आणि मग पुढे जाऊया. आज या संदर्भात एक बैठक झाली. बैठक होती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रंगकर्मींनी आंदोलन करत ज्या मागण्या केल्या आहेत त्यातील काही रास्त मागण्या आपत्ती व्यवस्थापनाकडे आपण पाठवणार आहोत असं देशमुख म्हणाले. टास्क फोर्स सोबतही चर्चा होईल आणि त्यानंतर आंदोलनकर्त्या रंगकर्मींच्या प्रश्नांसंदर्भात अंतिम निर्णय होईल असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलंय. ही दुसरी बाजू आहे, ती समजून घेणं आवश्यक आहे. चित्रपटगृह, नाट्यगृह, सभागृह, मनोरंजनाची संपूर्ण व्यवस्था लवकर सुरू होणं ही राज्य सरकारची इच्छा असल्याचं ते म्हणत आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येणार असल्यानं त्यात काही निर्बंध लागू करण्याची वेळ आली तर पुन्हा आपल्यासमोर नवं आव्हान उभं राहील असं देशमुख म्हणाले. राज्य सरकार जी आर्थिक योजना घेऊन येत आहे त्याची व्याप्ती आता राज्यभर असेल. तिसरी लाट येणार नाही आणि आली तरी त्याची तीव्रता कमी असेल अशी आशा आहे आणि यासाठी आम्ही कार्यरत आहोत. या संपूर्ण कलासृष्टीला वाचवण्यासाठी जी गरज आहे तशीच पावलं आम्ही उचलत आहोत. परंतु कोरोना कसं वागेल कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे या क्षेत्रासाठी आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या नियमांद्वारे जी शिथिलता देता येईल त्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत असं अमित देशमुख म्हणाले. काय केलं मागचं 1.5 वर्ष? अशी कोणती मदत केली? 1.5 वर्षानंतर लोककलावंतांना ते सुद्धा 56,000 की 65,000 एवढ्याच संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर लोककलावंतांचा आकडा जो तुमच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना दिलं म्हणजे अवघ्या राज्यभरातल्या लोककलावंतांना दिलासा. आणि मागचे 1.5 वर्ष उपाशी राहिल्यानंतर आज त्यांच्या पदरी 5,000. हे सगळं कोरोना मान्य आहे. कोरोना ही एक आपत्ती आहे. पण या आपत्तीची संपूर्ण कलाक्षेत्रावर तुम्ही विपत्ती का निर्माण केली आहे? रंगकर्मी आज टाहो फोडतोय, तो टाहो ऐकायलाही तुमच्याकडे वेळ नाही आहे का? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे नियम आहेत त्या नियमांचा प्रत्येक जणांनी पालन केलंच पाहिजे. पण ते नियम पालन करूनही पुढे जाता येऊ शकते ना? रंगमंच म्हणून ताठ मानेनं कलावंत जर उभं करण्याची तुमची नैतिक तयारीच नाही आहे का? हा सवाल आहे आज घडीला माध्यम म्हणून आमचा सरकारच्या या सगळ्या कारभारावर. आणि याच्यावर आम्ही लवकरच निर्णय घेऊ. बरं, हे तुम्ही सांगणारे तेच आहात. तेच सरकार आहे जे 5 मे 21ला एक गोष्ट बोललं होतं. 5 मे 21ची एक बातमी सांगतो. अमित देशमुख यांनी एक घोषणा केली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलावंतांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं राहणार. कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येणार. सांस्कृतिक कार्य विभागानं प्रस्ताव सादर करावेत अशा सूचना त्यावेळेला अमित देशमुख यांनी दिल्या होत्या. आणि प्रत्यक्षात तारीख किती उजाडली? 5 ऑगस्ट. कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे जवळपास वर्षभर कलाकारांना आपली कला सादर करता आली नाही. आर्थिकदृष्ट्या प्रत्येक जण अडचणीत आहे. निवेदनं प्राप्त होत आहेत. सगळ्यात वाईट म्हणजे अनेक कलाकारांचा या कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना आधार देणं आवश्यक होतं. या सगळ्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना दिलासा मिळेल अशा उपाययोजना प्रस्तावित कराव्यात असं सगळं शासन दरबारी सुरू होतं. पण नाटक आहे ना, ते लाल नाटक असेल, रंगमंच कलावंत असेल, तो लाल पडद्यात चांगला दिसतो, लाल फितीच्या कारभारात नाही. दुर्दैव त्याचं हे झालंय की तो लाल फितीच्या कारभारात अडकलाय. नाट्य चित्रपट कलावंतांचं झालेलं नुकसान घेऊन अनुदानाचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्याच्या दृष्टीनं पाठपुरावा करण्याचे आदेश मे महिन्यात दिले होते. खरं सांगा, सरकार पातळीवर किती पाठपुरावे झाले? अन्य प्रयोगात्मक क्षेत्रातील कलावंतांच्या समस्या तर दूरच राहिल्या. त्याच्याकडे बघणारा तर कोण आहे का हाच प्रश्न निर्माण होतो. अर्थात हा प्रश्न का उपस्थित होतोय? एकीकडे सिरियलसाठी, एकीकडे चित्रपट कलावंतांना न्याय देणारी भूमिका ज्या सरकारची आहे त्या सरकारला नाट्य कलावंतांच्या बाबतीत, रंगभूमीच्या कलावंतांच्या बाबतीत हे एवढं वेगळेपण का करावं लागतंय, सांगावं लागतंय. 5 ऑगस्टला एक मोठी घोषणा झाली. राज्यातील शेकडो लोककलावंत, लोककलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोविड आर्थिक संकटाला मोठं तोंड द्यावं लागलं होतं. त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतली आणि त्यांची एक बैठक झाली. त्यांचं खरोखरच अभिनंदन आहे. राज्यातील 56,000 कलाकारांना प्रत्येकी 5,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचं त्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा देण्यात मान्यता दिली असून या सगळ्या संदर्भात बघा परत विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा असे निर्देश देण्यात आले. कोविड कधी आला? मार्च 2020 की मार्च 2021? सांस्कृतिक खात्याची जो ढिम्म कारभार चाललाय ना त्याच्यावर हे सगळं प्रश्नचिन्ह आहे. राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे येथे जवळपास 8,000 कलाकार आहेत. राज्यात उर्वरित जिल्ह्यात जवळपास 48,000 कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रति कलाकार 5,000 रुपयाची मदत देण्यात येणार असून 28 कोटी रुपये खर्च होणार. अर्थात हे लोककलावंतांचे.
समूह लोककला पथकांचे चालक मालक निर्माते यांनाही एक रकमी विशेष कोविड अनुदान पॅकेज जाहीर करण्यात आलं. राज्यात प्रयोगात्मक कलाच्या क्षेत्रात विविध कला पथकं कार्यरत आहेत. कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न झाल्यामुळे त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभं असून यामध्ये शाहिरी होती, खडीगंमत होती, संगीत बारी होती, तमाशा फड होता, पूर्णवेळ तमाशा फड, हंगामी असेल, दशावतार असेल, अगदी नमन असेल, झाडीपट्टी नाटक असेल, विधी नाट्यक असेल, टुरिंग टॉकीज असेल, अशा सगळ्यांना मिळून 847 संस्थातील कलाकारांना मदत करण्यात आली आणि यासाठी आता 6 कोटी रुपये खर्च होणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त राज्यातील कलाकारांचं सर्वेक्षण, कलाकारांची निवड, इतर अनुषंगिक खर्च याच्यासाठी 1 कोटी रुपये खर्च होणार असल्याची घोषणा देखील सरकारनं केलं. त्या सगळ्याचं अभिनंदन आहे. पण मग प्रश्न आहे की मग हा नियम, हा निकष रंगमंचावरच्या कलाकारांना का नाही? आज थिएटर्स, नाटक बंद आहे. पूर्ण नाटक थिएटर्स बंद ठेवताना अर्धवेळ नाट्यगृह सुरू ठेवून किंवा अजूनही थिएटर सुरू करता येणार नाही आहे का, याचं उत्तर तुम्हाला देता येत नाही आहे. मागण्या सोप्या आहेत त्यांच्याकडे. या प्रत्येक कलाकार संघटनेकडे एक डाटा आहे, त्याच्याकडे त्यांची सदस्य नोंदणी आहे. नोंदणीकृत सभासद आणि गरजवंत कलाकारांना महिन्याला 5,000ची मदत हवी आहे. सरकार दरबारी आज ठणठणाट आहे मान्य, पण निदान त्यांच्या मागण्या तरी ऐकून घ्या ना. मागण्या करण्यासाठी त्यांना रस्त्यावर बसावं लागतंय, त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयावर बसावं लागतंय, त्यांना घरात नाटक सादर करावं लागतंय. कुठल्या पद्धतीनं निषेध केल्यानंतर, कुठल्या पद्धतीनं मागणं सांगितल्यानंतर तुम्ही त्यांना मंत्रालयात बोलवणार आहात आणि त्यांच्या मागे जगण्याचं, या सगळ्या कलेसाठी कलाश्रय देण्याचं पाठबळ उभं करणार आहात. हे सगळं अर्थचक्र चालू ठेवायचं असल्यास निर्मात्यांना जगवणं गरजेचं आहे. 2 डोस हा जर प्राधान्यक्रम असेल आणि तो जर लोकलला चालू असेल तर मग हाच निकष ठेवून नाटक सुरू होऊ शकत नाही, नाट्यगृह सुरू होऊ शकत नाही, कलावंतांचे दौरे सुरू होऊ शकत नाही. नाटक सुरू व्हायला पाहिजे, ते निर्बंधात का होईना पण सुरू करा. नाटक मनोरंजन हे तुम्हाला वाटत असेल, ती पुण्या मुंबईची गरज नाहीये, मला महाराष्ट्राची गरज आहे. तुमच्या निवडणुका हा जर तुमच्या राजकारण जगवण्याचा भाग असेल ना, तर नीट ऐका. नाटक आणि लोककला हा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि निदान मी तरी यावर ठाम आहे. अनुदान हवं ही एकच मागणी नाही आहे त्यांची. सरकार म्हणून सर्वच कलांना लोकाश्रय हवा आहे. कला सादर करण्याची परवानगी हवी आहे. ती द्यायला तुम्ही कितीपर्यंत नकार देणार आहात? अगदी स्पष्ट विचारतोय आज. फेब्रुवारी 2022 पर्यंत का हो? हे मी का विचारतोय तेही आता तुम्हाला सांगतोय. जे सरकार दरवर्षी नाट्य संमेलन, साहित्य संमेलनाला 100 कोटीचं पॅकेज देतं, ते निदान 50 कोटी कलावंतांना जगवण्यासाठी देऊ शकत नाही. याचा विचार सरकार म्हणून तुम्ही करा, तुमच्या अर्थ खात्यानं करावं, पण कलावंताला जगवा. नाटक जगलं पाहिजे, नाट्य कलावंत जगलं पाहिजे. आज हा सगळा प्रेक्षक वर्ग OTTकडे जातोय आणि एकदा का तो थिएटर पासून प्रेक्षक वर्ग लांब गेला ना, की त्याला परत थिएटरच्या बाहेर त्याच्या रांगा उभा करणं, हाऊसफुल नावाची पाटी उभी करणं खूप जड जाईल. जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो, माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण नटसम्राट नावाचं एक नाटक आहे. राज्याच्या सांस्कृतिक खात्यानं, या सगळ्या विभागानं ते नाटक वाचावं. एका नाट्य कलावंताच्या जगण्याचा तो प्रवास आहे. नटसम्राटची गोष्ट काल्पनिक असेल कदाचित, पण आज अर्थचक्र ठप्प झाल्यामुळे आज राज्यभरातला प्रत्येक कलावंत जरी नटसम्राट नसला ना, तरी वैयक्तिक आयुष्यात तो गणपतराव बेलवलकर झालाय. तो दारोदार फिरतोय, त्याच्या कावेरी बेलवलकरला घेऊन जगण्यासाठी तो याचक बनलाय. हे सगळं संपल्यावर त्याला तुम्ही जर नटसम्राट ठरवणार असाल का, तर मग त्याच्या आयुष्याचं फक्त नाटकच होणार ना. आणि तसं जर ठरवणार नसाल आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पहिली घंटा, दुसरी घंटा, तिसरी घंटा असं जर सोयीस्कर प्राधान्यक्रम ठरवणार असाल ना, तर त्याच नटसम्राट मधलं एक शेवटचं वाक्य आहे आणि तेच तुमच्या नाट्य क्षेत्राचं धोरण आहे, याची जाण ठेवा. सगळं नाटक संपतं तेव्हा गणपतराव म्हणतात, असं असतं नाटक राजा, असं असतं नाटक. आज सरकार म्हणून नावाची यंत्रणा या कलावंतांची जो नाटक करतंय ना, त्याला हेच विधान योग्य आहे, समर्पक आहे. विनंती एकच आहे, या सगळ्याची अखेर होण्यापूर्वी सरकार म्हणून एकदा तरी पडदा उघडा. आजच्या या फटका विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही.